एक बिनधास्त मुलगी, एक मजेशीर मुलगा आणि दोन धमाल कुटुंब मिळून काय दंगा करतात ते आपण पाहिलंच. मंडळी, हीच गंमत असते आपल्या इकडच्या लग्नांची, जिथे लग्न मुलगा मुलगी करतात पण दोन घरं एकमेकांची कायमची बांधली जातात. कालच्या भागात आपण पाहिलं की श्वेता शिंदे आणि संदीप भन्साळी एका खास क्षणासाठी एकमेकांसमोर बसलेत. बघूया आता काय होतंय. कांदे पोहे या कार्यक्रमामध्ये जेव्हा घरच्यांची पसंती असते त्याच्यानंतर आपण मुला मुलीला सांगतो की बाबा रे किंवा बाई ग जा, तुम्ही दोघं आता एकमेकांशी बोलून घ्या. काही मनामध्ये प्रश्न असतील तर ते विचारून घ्या. मुलगा मुलीला विचारू शकतो की बाई ग आवडलोय का मी तुला, करशील का लग्न. आणि त्याच्यासाठी काय लागतं, त्याच्यासाठी लागतो तो एकांत. आणि तो आत्ता आम्ही सगळेजण तुम्हाला देणार आहोत. तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील, एकमेकांना जे काही विचारायचं असेल ते तुम्ही या मंचावरती विचारून घ्या. तुमच्यासाठी आम्ही हॉटेलमध्ये एक टेबल बुक केलेला आहे. पाठवू का तुम्हाला तिकडे? जाऊ शकतो. येस, वाय नॉट. काय आणू मॅडम? या प्लीज ऑर्डर. अरे इट्स ओके, तू कर ना ऑर्डर. ऑफकोर्स, प्लीज ऑर्डर. लेडीज फर्स्ट. नक्की गो फॉर इट. या, वाय नॉट. ओके. एक पॉपलेट फ्राय, पॉपलेट फ्राय, एक बोंबिल फ्राय, प्रॉन्स बटर गार्लिक, हां, आणि एक क्रॅब ड्राय पाहिजे मला विथ शेजवान. आणि प्रॉन्सची करी, पण ते मेन कोर्समध्ये घेईन. आधी स्टार्टर्समध्ये फक्त एवढंच आणा. हां. आणि सर तुम्हाला? आणि एक मिनिट, ते मांदेली फ्राय. हां. आणि आणि तिसऱ्या कशा आहेत? छान आहेत. हो. ओके, मला ट्राय करायला आवडतील. स्मॉल पोर्शन असेल तरी नाही, नॉर्मल पोर्शनच द्या. तिसऱ्या पण लिहा. बर. ओके, या. सर तुम्हाला? हां, तू कर ना ऑर्डर तुझं. म्हणजे हे एक जिरा राईस, एक जिरा राईस. जिरा राईस. तू फक्त जिरा राईस खाणार आहेस? फक्त जिरा राईस म्हणजे हे सगळं बाकी तुझ्यातनं फक्त रस्सा घेईन थोडासा. हां, मग तो अख्खा जिरा राईस खाणार, मी वेगळा राईस ऑर्डर करू का? नाही नाही नाही, मी एवढूसं खाणार. हां, ओके, फाईन, दॅट्स इट. ये इतना सब लेके आओ. ओके सर, थँक्यू. आणि काय बाकी? मी विचार करत होतो आपल्याला थोडंसं बोलायला पाहिजे नाही अजून आपल्याबद्दल. काय बोलायचं आपल्याबद्दल? म्हणजे कसं आहे, आता वी बीन वर्किंग फॉर क्वाईट सम टाइम. हां, ऑफकोर्स. आणि खूप वेळ लावतात ना आणायला? हो. कधी होणार रेडी? काय? नाही नाही, काय नाही, खूप वेळ लावतात ना आणायला. हो ना. हो. इथलं पॉपलेट फ्राय खाऊन बघायला पाहिजे. आउटस्टँडिंग आहे, आउटस्टँडिंग. आणि मांदेली फ्राय पण आलं. नाईस. आहा. मॅडम काही आहे, मॅडम काही आहे, मॅडम काही. थँक्यू. या. हो, मेरा आहे जिरा राईस. नाही, हा, ते एक स्पून काढून गेले. काय ना, मजा येत नाही ना खायला. म्हणजे ते खेकड्याच्या रशाचं असं झाल्याशिवाय ना मजा येत नाही. हां हां, ऑफकोर्स. तर काहीतरी म्हणत होतस. हो, आपल्याला थोडंसं बोल. आउटस्टँडिंग, कमाल आहे फिश. हो, मी ऐकलं इकडचं. हो छान ना. असतं. हो. मस्त. तू कर ना ऑर्डर तुझ्यासाठी. नाही नाही नाही, आय एम नॉट फिलिंग लाईक. ओके, मस्त आहे. मी विचार करत होतो काल हा आपल्याला. ना, स्पेशल मसाला आहे माहिती इथला. म्हणजे आता टिपिकल गोवन मसाला असतो ना, त्याच्यामध्ये आहेत हे प्रॉन्स. आय एम टेलिंग यू शुड ट्राय दिस. यू कॅन ऑर्डर वन. नो 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 नो. ओके. काय काहीतरी म्हणत होतस तू? हां, काय? गोवन. हा, तेच मी म्हणतेय की हे गोवन इतकं मस्त आहे ना. आपण जेव्हा नेक्स्ट टाइम गोव्याला शूटिंग करू ना, मी तुला स्पेशली ना सगळ्या सी फूड रेस्टॉरंट्सना घेऊन जाईल ना. सगळे माहित आहेत तिकडचे. माझं काय म्हणणं आहे, आपण गोवाला शूटिंग करत होतो, आपण मुंबईत शूटिंग करतो, बरेच महिने झाले आता आपण. हो ना, तेच ना, मी तेच विचार करते की आपण आधी का नाही आलो इथे.
इतके दिवस आपण शूटिंग करतोय खरंच ना. मी हा खेकडा कधी ट्राय नाही केला ऍक्च्युली. मग करणार आहे. ते कसं खातात पण ते? ठीक आहे, तू हा कर ट्राय. आपण माझ्यासाठी दुसरं ऑर्डर करू. ओके करूयात. हा म्हणजे मी- येऊ दे त्याला. तिसऱ्या घेऊन आला की मग त्याला क्रॅप सांग. मी एवढं संपू नाही शकणार. नाही पण मला कमी पडेल ना. तू आता टेस्ट करायला घेतलंस तर हा म्हणून. ओके. हे खूप स्पेशल असतं म्हणे ही नांगी खेकड्याची. हो ना, ते खाण्यात खूप मजा आहे. असं नाही, आधी असं करायचं की नांगी असं हा असं ते सगळं ज्यूस असं गेला पाहिजे, असं मस्त छान वाटलं पाहिजे असं मनाला जीवाला. अरे ते टोचतंय, ते ते टोचतंय. नाही टोचत ते ना, सिंधी लोकांना खाताच येत नाही ते. प्रॉब्लेमच आहे. ओके. मी काय म्हणत होतो, काय आपण गोव्याला शूटिंग करत होतो. आपण बरीच महिने शूटिंग करतोय. अरे तेच तेच बोलतोयस तू कधीपासून. पुढे काय. अरे हे तुटत नाहीये ना, हे तुटत नाहीये. ऍक्च्युली आपण इतके महिने झाले काम करतोय, आपल्याला आता थोडस काय थोडस तिसऱ्या नाही आणलात याने. मी काय म्हणतो, थोडस बोलूया ना आपण सिरियसली आता. काय आता सिरियसली. मी तुला सांगितलं ना, मी तुला गोव्यात सगळ्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाणार आहे म्हणून सी फूडवाल्या. आता ठीक आहे, गोव्याला जायला वेळ आहे तर आपण मुंबईतले पण सगळे पालते घालू, काही टेन्शन नाहीये. मी तर फुकटच, मी म्हणजे फुकट आहे. सी फूड खाण्यासाठी, सी फूड रेस्टॉरंटमध्ये जाण्यासाठी मला काहीही प्रॉब्लेम नसतो. अरे नाहीये तू प्रॉब्लेम, बोल, मला आपण जाऊ. कळतंय. मी काय म्हणतो, थोडस माझ्याकडे लक्ष देशील का? काय आय लव्ह यू. हे असं कोणी देत नाही कोणाला खेकडं तोडून, पण आय लव्ह यू. अरे यार, म्हणजे अशी एवढी छान नांगी मी नसती दिली कुणाला. म्हणजे यु नो, आय अंडरस्टँड द एफर्ट्स, की खूप एफर्ट्स आहेत ना, की असं ते तोडून करेक्ट त्याचे ऐक ना. पीसेस न होता ते असं येणं इतकं मस्त आहे ना ते. मी आधी खाऊन हे असंच देईन तुला आयुष्यभर, फक्त लग्न कर. विल यू मॅरी मी? प्रॉमिस मी की खरंच आयुष्यभर सगळ्याच गोष्टीत माझ्यासाठी इतकेच एफर्ट्स घेशील. ये तो कुछ भी नहीं है, प्रॉमिस. आय लव्ह यू टू. थँक्यू सो मच. वा वा वा. मला आता खात्री पटली आहे की संसाराच्या वाटेवरती कितीही काटे जरी असले तरी त्या माशातल्या काट्यांसारखं ही मुलगी त्यांना असं अलगद बाजूला काढेल आणि सुखी संसार करेल. पण ज्या पद्धतीने तुम्ही खेकड्याची नांगी हातामध्ये धरून जे काही प्रपोज केलं, काय करणार, म्हणजे मी तिला रेस्टॉरंटला नेलं. मला वाटलं की मी माझ्या मनातलं सांगणार आणि त्याच्यासाठी म्हणजे बरेच दिवस आदली रात्र मी खूप तयारी वगैरे करत होतो की कसं प्रपोज करावं पहिल्यांदाच. आणि असं तिथे गेल्यावरती खातच होती, बघत पण नव्हती माझ्याकडे. पण मी ना आणखीन थोडंसं रिवाइंड करते की जेव्हा तुमचं ठरलं की आता हिला लग्नाचं विचारलं पाहिजे, तेव्हाचा काही किस्सा आहे का, आठवतोय का? ऍक्च्युली मला ती आवडत होती खूप. आम्ही एकत्र शूटिंग करत होतो. ती माझ्या मनात बसलं होतं की शी इज अ गुड गर्ल आणि अशी बायको हवी. मग मी तिला एकदा विचारलं की शूटिंग व्यतिरिक्त आपण कधी भेटूया का बाहेर, जस्ट फॉर अ कॉफी. तर आमचं बँड्रामध्ये एका ठिकाणी ठरलं की इथे भेटूया संध्याकाळी. तर तेव्हा माझ्याकडे एक वॅगनार गाडी होती आणि हिच्याकडे स्कॉर्पिओ होती मोठी ब्लॅक. तर मी त्या कॉफी शॉपच्या बाहेर जेव्हा पोचलो तेव्हा रांगेत खूप गाड्या लागलेल्या होत्या. एक छोटीशी जागा होती अशी, माझी गाडी नवीन होती. मला असं वाटलं की कदाचित इथे बसणार नाही. मग पुढे जाऊन खूप लांब जाऊन पार्क करून आलो आणि मी थांबलो होतो, वाट बघत होतो हिची. तर मॅडम आल्या,
स्टाईलमध्ये स्कॉर्पिओ चालवा, ग्लेअर्स मस्त. मी पण बघत होतो, वा. पण त्या आल्या आणि अशा थांबल्या, रिव्हर्स गिअर टाकलं आणि जापकन तिने पार्क केलं त्या जागेत जिथे मी वॅगनार लावत नव्हतो. तिथे तिने तिची स्कॉर्पिओ गाडी, जी म्हणजे ऑलमोस्ट डबल द साईज आहे, ती गाडी तिथे पार्क केली. आणि तिची ती पार्किंग बघितल्यानंतर माझ्या आतमध्ये असे थॉट्स आले की इथे आपली गाडी पार्क करा. म्हणजे माझ्या आत असे थॉट्स आले की जी ऑपॉर्च्युनिटी कदाचित तू मिस करू शकतोस ती ही बघते आणि हिचं जे जजमेंट आहे ते खूप परफेक्ट आहे. ती गाडी इतकी व्यवस्थित चालवू शकते तर मग हरकत नाही. वा वा वा. पण एकंदर फारच धमाल. तुमची लव्ह स्टोरी पण धमाल आहे. ज्या पद्धतीने तू प्रपोज केलंस खेकड्याची नांगी हातामध्ये धरून, तर तुम्ही दोघंच असे अतरंगी आहात की सगळं घरच अतरंगी आहे? नाही आम्ही सगळे खवय्ये आहोत, खास करून आमचे काका काकी. काका, केवढा चांगला जावई मिळाला. हा. लग्नाच्या आधी तुम्ही पण काही बरं परीक्षा केली होतीत का? केली होती की हो, जावई हा पक्का बागड बिल्ला आहे. बागड बिल्ला मला नावच आवडलं. त्यांनी माझी परीक्षा मला घेतली आवडलं. लग्नाआधी. मला आठवते एकदा 30 प्रश्नाची, नंतर 60 प्रश्नाची, मग 90 प्रश्नाची. समस्त सासरे बुवांनी तो शब्द मनात नोट करून ठेवलेला आणि आहे. लग्न हे ठरल्यानंतर शूटिंग वरून प्रेमाचा मार्ग हा पोटातून जातो. त्याच्या पोटात मच्छी जाते, आमच्या पोटात थर्टी जाते. काका काकींचं आणि माझं एक वेगळंच रिलेशन आहे. मी मुंबईत कधीही मलाड, मार्वे, मड आयलंडच्या एरियामध्ये शूट करत असेल. शूटिंग संपल्यानंतर असं कधी झालं नाही की मी काकींकडे जेवल्याशिवाय आपल्या घरी गेलोय. इव्हन लग्नाच्या आधी सुद्धा. म्हणजे जेव्हा आमचं ठरलं त्यानंतर कन्फर्म काकींकडे माझी आठवड्यातनं 5 डिनर्स तर काकींकडेच असायचे. बापरे. म्हणजे युजली असं म्हणतात की घरातली बाई सगळ्यांना बांधून ठेवते. इकडे म्हणजे मला ह्यानी ज्या सगळ्या बायकांना बांधून ठेवलंय यांनी. म्हणजे माझ्या वहिन्या सगळी सगळे आई. मला एक कळलंय ह्याच्यातलं टॅलेंट की जेवढा आई एज ग्रुप आहे ना, आई एज ग्रुप, तो सगळा ह्याचा फॅन आहे. आणि ह्याला करेक्ट कळतं. कुणाच्याही घरी जा, माझ्या सगळ्या मैत्रिणींना असं असतं की अरे हा ठीक आहे ना संदीप, पण त्यांची आई अय्या संदीप येणार आहे, वा मस्त. तर हा एक मेजर प्रॉब्लेम आहे. पण मला वाटतं त्याने वेगळं टॅलेंट त्याला मिळालंय, हे त्याने केलंय, डेव्हलप केलंय. पण धमाल आहे यार तुमची फॅमिलीच धमाल आहे. म्हणजे अतरंगी फॅमिली आहे तुमची. हे पण एखादा असा किस्सा आहे का फॅमिलीचा की जो आयुष्यभर लक्षात राहिलाय? अतरंगी काहीतरी किस्सा. अतरंगी किस्सा खरं तर म्हणजे रोजच अतरंगी काहीतरी करत असतं. मला एक खूप असं प्रकर्षाने आठवतं. म्हणजे आमचा फॅमिली बिझनेस आहे. साड्या होलसेल शॉप्स आहेत, असे मोठे स्टोर्स आहेत. तर तिकडे दिवाळीत अशी मरण गर्दी, म्हणजे उभं राहायला जागा नाही वगैरे असं. आणि तर माझे दीर दिनेश भैया आणि माझे सासरे असे सगळे फुल ऑन उभे असतात आणि पूर्ण कामात असतात असे. तर मी एकदा त्या वेळेला तिकडे पोचले, डब्बा घेऊन पोचले होते. हे इम्पॉर्टंट. प्लीज मी डब्बा घेऊन गेले होते, मी स्वतः बनवून. अच्छा. एक मध्येच माझा चांगला पॉइंट आठवलं मला, तर लगेच सरकवला की अंडरलाईन. तर मी डब्बा घेऊन गेले होते. आणि तिकडे गेल्यानंतर आहे ना, अचानकपणे मला असं रिअलाईज झालं की दिनेश भैया आले. आणि तिथे ना साड्यांचे जे ब्रँड्स असतात त्यांची अशी नावं आहेत. तर ते सगळे नावं अशी असतात की करीना, करिश्मा, ज्योती, कंचन, अशी नावं आहेत साड्यांची. ओके. आणि हे तिकडनं चालत आले आणि एका कोपऱ्यावरून दुसऱ्या कोपऱ्यावर एकाला ओरडले, अरे मुन्ना वो कंचन का ब्लाऊज निकाल. कारण मॅनिक्विन ब्लाऊज बदलायचा होता. अरे वो कंचन का ब्लाऊज निकालो. वो क्या है, वो शिल्पा की साड़ी क्यों नहीं बदली अभी तक. बरं ह्याच्यावर माझा नवरा काही रिॲक्ट करत नाहीये, माझे सासरे काही बोलत नाहीये आणि हे चालूच आहे. कपड्याच्या बिझनेसमध्ये ही नॉर्मल लँग्वेज असं बोललं जातं. म्हणजे इसको माधुरी दिखा, इसको रेशमा दिखा, इसको कंचन पसंद आई क्या, नहीं तू खोल के दिखा, नहीं तू खोल के दिखा. नॉर्मल लँग्वेज. रेशमा खोलके दिखा, रेशमा खोलके दिखा म्हणजे नाही एक मिनिट, सॉरी मी तुला मध्ये थांबवतीये, पण तुम्ही दोघंही मला
दाखवा ना तुम्ही साड्या कशा. शेटजी, प्लीज कशा विकतं साड्या? बाईक द्या. सर दिवाली है, मुझे शॉपिंग करनी है, आ जाओ इधर. या मॅडम या 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 या. काय म्हणता मॅडम, काय घेणार आहात? मला मी असं काही ठरवून नाही आली आहे, काही वेगवेगळ्या व्हरायटीच्या. नवीन साड्या आल्यात, आत्ताच माल उघडलाय. थांबा तुम्हाला दाखव. साड्या दाखव. तुम्हाला साडी प्रिंटेड पाहिजे का डाईट पाहिजे का काठ पदराची पाहिजे? प्रिंटेड पण चालेल मला, काठापदराची पण बसा, चालेल. तुम्हाला मी दाखवतो. हाँ बस दाखवा. हाँ ये दाखवा, ही दाखव. ये नया है, ये देखो, ये नया कंचन है. दिखाओ. कंचन. कंचन साडी नवीन आली आहे मॅडम, बघा तुम्ही. अच्छा अच्छा, नाही पण याच्यात थोडं आणखीन काहीतरी वेगळी व्हरायटी असेल. मॅडम हा माधुरीचा पदर बघा मॅडम. माधुरीचा पदर बघा मॅडम. काय पदर आलाय मॅडम. सुंदर बघा, याच्या आधी कधी बघितलं नसेल. हा माधुरी कलर बघा. माधुरीचे कलर दाखवतात का पदराचे? माधुरी नावाच्या साडीचे कलर दाखवतोय हो मॅडम, पदर दाखवतोय बघा अच्छा, तुम्ही अच्छा. जरा. नाही पण अजून थोडी व्हरायटी असेल तर मला हा पदर एवढा नाही आवडला. हे बघा, ही ऐश्वर्या किती सुंदर आहे बघा. आहे का नाही चीज, आहे का नाही चीज, एक नंबर. एक नंबरचा माल. हो हो हो. मग ऐश्वर्याला बाजूला ठेवूया, माधुरीला ऑप्शन असतील तर दाखवा ना. हो दाखवतो, एक मिनिट मॅडम, एक मिनिट. हे का मॅडम, ही मयुरी पैठणी बघा. मयुरी पैठणी. हा अच्छा. एक नंबर पैठणी आहे मॅडम. ही हातावर विणलेली. ही तुम्हाला कुठेही दुसरीकडे बघायला मिळणार आहे. आमची मोनोपली आहे. सांगा ना. येस येस. नाही पण आता सपोज का इकडच्या पैठण्या आणि साड्या संपल्यात आणि तुम्हाला पलीकडच्या काउंटरवरती ओरडून काही मागवायचं आहे तर तुम्ही कसं मागवाल? खूप लांब आहे मुन्ना. तुम्ही असं वाटतं मामाने जा. मामा, ती आता माधुरी आली होती, तिचा ब्लाऊज उघडून दाखवा मॅडम. दाखवा दाखवा पटकन. मॅडम तुम्ही ब्लाऊज बघा, तुम्ही प्रेमात पडाल. कोणाच्या ब्लाऊजच्या? ब्लाऊज म्हणजे माझ्या समोर हे झालंय. ब्लाऊज उघडून बघा म्हणाले. ब्लाऊज ब्लाऊज उघडून बघा. अरे बापरे, 101 नमुने भरलेले आहेत या घरामध्ये, एवढंच माझ्या लक्षात आलंय. बरं, मी जेव्हा हा विषय काढला तर तेव्हा त्यांना हे कळलं की अच्छा आम्ही असं बोलतो का. म्हणजे हे त्यांना वाटलंच नव्हतं तोपर्यंत. त्यांच्या की ह्याच्यात ध्यानीमध्ये काहीतरी सुद्धा चुकलंय. नव्हतं. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो माझ्या वडिलांचा. अरे लाईव्ह घडलेला किस्सा आहे. मी बिलिंग काउंटरवर उभा आहे, शेजारी पप्पा आहेत आणि एक बाई म्हणजे एक लेडी, खूप त्रास दिला त्यांनी, खूप त्रास. 4-1 तास साड्या बघत होत्या पण त्यांना काय पास पडेना. शेवटी जाऊन त्यांनी एक प्रिंटेड साडी चूज केली आणि ती बिलिंगला आली. पप्पा तिथे उभे आहेत. आता पैसे भरलेत, पैसे त्यांनी बिल पे झालंय केलंय. सगळं. आम्ही पॅक करतोय ती साडी. पॅक करता करता परत साडी बाहेर काढली त्यांनी आणि पप्पांना विचारलं, ह्याचे जरा ना फूल जरा मोठे असते ना जर तर. खूप लहान फुलं आहे. त्यांना पप्पांनी उत्तर काय दिलं, अहो मॅडम घरी न्या, पाण्यात घाला, फुल मोठे होतील. मी तिथे युटर्न मारून आत. किती भारी हो. 4 तास एवढं डोक्याला ताप दिल्यानंतर नाही पण हे सुचतं ना त्यांना, आम्हाला सुचत नाही. वा वा वा. नाही हे सगळं कुठून येत आहे सोर्स माझ्या लक्षात आलाय. नाही पण ही जोडी आहे ना ती आम्हाला पसंत आहे आणि त्याचबरोबर घरचे सुद्धा आम्हाला पसंत आहेत आणि फक्त आम्हाला नाही तर समस्त प्रेक्षकांना तुम्ही पसंत पडलेला आहात. तर हे लग्न ठरलं असं मी जाहीर करते. वा. घरच्यांची आहे आहे आहे. आणि त्यासाठी आता पत्रिका वाचन झालं पाहिजे, बरोबर की नाही? तर मला आई तुम्हाला अशी विनंती करायची आहे की तुमच्या मुलीची आणि जावयाच्या लग्नाची पत्रिका तुम्ही वाचावी. त्यासाठी दोघांच्या मध्ये जाऊन थांबण्याची मी तुम्हाला विनंती करते. अच्छा, मध्ये थांबा. मध्ये थांबा. आमच्या येथे श्री कृपे करून माझा जावई चिरंजीव संदीप आणि माझी मुलगी ची सौका श्वेता यांचा शुभविवाह रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने बँड बाजा बरातीच्या मंगल कार्यालयात करावयाचे योजिले आहे. कार्यसिद्धीस नेण्यास श्री आणि झी मराठी समर्थ आहे. तरीही आपण आपल्या संपूर्ण मित्रपरिवारासह अगत्याने येणे करावे. आपल्या उपस्थितीने येणारा TRP हाच आमचा आहे. माझा जावई संदीप आणि माझी मुलगी श्वेता हिच्या लग्नाला नक्की सर्वांनी यायचं. आई आणि शेवटचं वाक्य मला सिंधीमध्ये ऐकायचं.
सभई मुंहिंजे नुंहुं पुट जे शादीअ ते प्लीज़ अचिजो। आयो लाल कयो। मंडळी, पत्रिकेचं सामूहिक वाचन झालेलं आहे. तर आता लग्नाच्या आधी होणारा एक छान सोहळा म्हणजे साखरपुडा. नवरा नवरी तयार आहात का? हो. येस. ऑफिशियल करूया आपण तुमचं लग्न. साखरपुड्याला आपण सुरुवात करूया. वा वा वा, साखरपुड्यासाठी सगळेजण जमलेले आहेत. बरं, माझं एक ठीक आहे. मला माझ्या प्रोडक्शन हाऊसने सांगितलं होतं की मृण्मयी गॉगल लावून बस. तुम्ही सगळेजण का आहात या चष्म्यांमध्ये? हा, कारण तू म्हणालीस ना की आता साखरपुडा करायचा आहे म्हणून. हो. मग साखरपुडा करायचा असेल तर आमचा साखरपुडा असाच झाला होता, सगळे गॉगल घालून. सगळेजण गॉगल मध्ये होते? येस. का? कारण आम्ही दोघं मुंबईत राहत होतो. हा. माझे सासरकडचे पुण्यात, माझी आई साताऱ्यात. हा. आणि मग त्यांना खूप टेन्शन होतं की अरे आता एकत्र तर आहेत, मग ह्यांचं डेटिंग तर चालू आहे, पण मग हे कन्फर्म लग्न करतील का? मग मध्येच काहीतरी बिनसलं तर मग काय? मग मी आमची तर मुलीची बाजू, ह्या सगळ्या लेवलवर माझी आई टेन्शनमध्ये आली होती. तर आम्हाला जेव्हा जेव्हा हे लोक फोन करून विचारायचे तर आम्ही दोघं शूटिंग करत असायचो. म्हणजे ह्याचं शूटिंग चालू आहे, माझं शूटिंग चालू आहे, असं सतत चालूच असायचं. अचानकपणे ह्यांना कळलं की एक असा दिवस आहे जिथे मला शूटिंग नाही आणि ह्यालाही शूटिंग नाही आहे. तर हे अचानकपणे अंगठ्या घेऊन मुंबईत आले ऑल ऑफ अ सडन आणि म्हणाले की आम्ही आलोय, मुंबईत पोहोचलोय आम्ही आत्ता, आम्हाला भेटा घरी. मी म्हणलं अरे आत्ता का? काय? साडी घेऊन आले होते, अंगठ्या घेऊन आले आणि म्हणाले नाही ना आता आपला हा साखरपुडा आहे, म्हणजे तुम्ही घाला एकमेकांना अंगठ्या, दोघं जण, झाला हाच साखरपुडा. म्हणलं अरे, म्हणलं आपण तू घरात येऊ नका का? तर मी म्हणलं आम्हाला डोळे आलेत आणि म्हणून आम्ही शूटिंग नाही करत आहोत आज. तर आमचे डोळे सुजले होते असे लाल आणि आम्हाला म्हणाले नाही नाही तर काय झालं, डोळे आले तर काय झालं, हे काय कारण आहे का आम्ही नाही यायचं? आम्ही गॉगल घालून येऊ. आणि आम्ही गॉगल घालून येऊ, तुम्ही पण गॉगल घाला. गॉगल घालून आले होते म्हणून हे सगळे जण गॉगल घालून आले होते. आम्ही दोघं जण ग्लेअर्स घालून ऑलरेडी होतो कारण आम्हाला डोळे आलेत आणि आम्हाला डोळे आलेत म्हणून मृण्मयी शूटिंग कॅन्सल झाले होते आमचे. तू विचार कर. आणि हे सगळे जण अंगठ्या घेऊन आलेत घरात. तू विचारच कर म्हणजे काय अतरंगी फॅमिली आहे. माझ्याकडे बोलायला ही ऍक्च्युली अशी आमची एंगेजमेंट मी वेडे आहात सगळे. आणि आता न डोळे आलेले असताना आपण अत्यंत डोळसपणे हा निर्णय घेऊया का आणि साखरपुडा उरकूया का? येस. आत्ता पण हे मध्येच आहे का? हो. ते कायमच असतं. हे मध्येच असतं. हे मध्येच असतं. तुमची आज्ञा असेल तर मे आय. यू शॅल. वा 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 वा. आणि सगळ्यांच्या संमतीने साखरपुडा पार पडलेला आहे. आणि इतकी कमाल फॅमिली आहे ना, मला पुन्हा एक खेळ खेळावासा वाटतोय तुमच्याबरोबर. चालेल ना? तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, पासिंग द पार्सल हा खेळ माहिती असेल की आपण एक वस्तू किंवा उशी एकमेकांकडे पास करतो आणि जिथे म्युझिक थांबेल, ज्या माणसाकडे ती उशी असेल त्यांनी या दोघांबद्दलचा एखादा किस्सा, एखादी आठवण 2-3 ओळींमध्ये सुद्धा चालेल सांगायचंय किंवा गमतीशीर तक्रार सुद्धा चालेल, ती यांच्याबद्दलची सांगायची आहे. चालेल? तयार आहात सगळे? आणा मग उशी. सुरुवात इकडून करूया. हो करूया. रेडी? रेडी.
तक्रार त्याच्याबद्दल काय करायची? नाही, हिच्याबद्दल पण चालेल. हिच्याबद्दल तक्रार अशी आहे की तिला फोन कधीही करा, ती आउट ऑफ रिचच असतो तिचा फोन. ती कधीही फोनवर भेटत नाही. मग तिला एक मेसेज करायला लागतो की तुला वेळ मिळेल त्यावेळेला तू मला फोन कर. मग ती कधी कधी तिला ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला तिचा मला फोन येतो. पण एरवी केलेला फोन ती कधीही उचलत नाही. काही बदलणार आहेस का आज? प्रयत्न करेन की त्यावेळेला अटेंड करा. यापुढे पहिल्या रिंगला ती तुमचा फोन उचलणार बघा. पण आता काका तुमची तक्रार झाली आहे त्यामुळे गेम मधून तुम्ही बाहेर पडलेले आहात. आता इतर सगळेजण हा गेम खेळतील. रेडी? जमलंय गोतावळा नवरीनी नवरा लई लई गो मातराडा घालूया धिंगाणा दंडबाज वाजू दे. तक्रार मला तर इकडून तक्रारच पाहिजे, बाकी काही नको. अगो जरा बरं चालू देत ना आमचं. तक्रार तक्रार स्वतःबद्दल का? मी सोडून कोणाही बद्दल करा तक्रार. किंवा कुठलाही किस्सा किंवा काहीही. तक्रार एक सांगते, आमच्या सिंधीमध्ये ना जसं तुमचं थालीपीठ असतं तसं आमचं सिंधीमध्ये पण एक थालीपीठ असतं. पण तुमचं ते कपड्यावर नाही का असं नरम करून असं थापतात आणि मग तव्यात टाकतात. तर आमचं कसं असतं ना, मी हातावर करते, म्हणजे बरंच मोठ्या हातावर करते आणि मग तव्यावर तेल लावून टाकायचं आणि मग ह्या बोटांनी पूर्ण मोठं करायचं भाकरी. तर ती माझ्या संदीपला खूप आवडते. माझ्या संदीपला खूप आवडते. मग त्याच्यावरती लोणी दही वगैरे असं देते. म्हणजे आमच्यात ते असंच असतं नाश्ता. तर मी जेव्हा हे करते ना तर ते तव्यावर असं थापताना ते थोडं वाजतं. गॅस वाजतो, तवा वाजतो, म्हणजे आवाज येतो थोडासा. ही चिडते, हे असलं काय करायचं. पण का नाही करायचं? ते आवाज येतो ना. अगं ते म्हणजे गॅस स्टव, तो तवा, ह्या दोन्ही गोष्टींवर माझं एवढं प्रेम आहे. आणि ते असं ते थापायला लागल्यानंतर तो इतका दन दन आवाज होतो त्याचा. तर बरं, तो गॅस स्टव म्हणजे इतका माझा प्रेमाचा आहे. मी एवढ्या शिफ्टिंग केल्यात घराच्यात, सगळीकडे मी तो घेऊन जाते. बरं, तो मला हिने गिफ्ट केलेला आहे माझ्या जावेने. जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हा. तो तेव्हापासून माझ्याकडे आहे. बाकी सगळ्या गोष्टी माझ्या अपग्रेड झाल्या घरातल्या, पण तो माझा गॅस स्टव नाही होत आणि मला त्याच्याशिवाय स्वयंपाक करायला अजिबात आवडत नाही. म्हणून मी त्यांना फक्त तोच एक पदार्थ, पण बाकीचं सांगतायत का, तोच एक पदार्थ मी त्यांना सांगते करू नका. मी बाकी तुम्ही कौतुक नाही केलं, तुम्ही बरोबर हे लक्षात हो ठेवून ना, तक्रार केली. तेवढंच. तक्रार सांगायची होती. वा वा वा, पुढे जाऊया. जमलंय गोतावळा नवरीनी नवरा लई लई गो मातराडा घालूया धिंगाणा दंडबाज वाजू दे नाचू दे गा. मी आधीच जाऊ का? तिला अलाउड नाही. किस्सा सांगायचा आधी. नाही, लहान आहे ना. नाही, तिला दुधाचे किस्से सांगू दे. नको नको. बरं, का भीती वाटते का दोघांनाही? माझ्याकडे एक किस्सा आहे, ऐकायचं आहे मला. सांग सांग. ठीक आहे. त्याच्या अगोदर त्याच्याशीच रिलेटेड एक प्रश्न आहे, ज्याने अजून मज्जा येणार आहे किस्स्याला. तू पप्पांची नेहमी रात्री का भांडतेस? मला पण या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. आज जाहीररित्या या जनरल एंटरटेनमेंट चॅनलवर, नॅशनल मीडियावर मला विचारायचंय. पप्पांची नेहमी रात्री का भांडतेस? मला इतकी वर्ष हेच वाटत होतं की हे दूध पिऊन झोपते. पण किस्सा काय? पहिला हिला काय उत्तर झालं? सांगू दे ना, उत्तर सांगू दे. अगं असं नाही, भांडत नाही, आम्ही बोलत असतो. मम्मा मम्मा मम्मा, त्या ओढी ओढीने ना मला खूप खर्च काय करतात. ही नुसतं भांडण ऐकत नाही, ती भांडण बघते पण. मामा, तुम्ही कोणाच्या बाजूने? मी बघत नाही, पण मला ऍक्च्युली फील होतं एक हात इथं यापुढे
नाही नाही चुकीचा गैरसमज होतोय थांबा जरा. मी सांगतो गैरसमज होतोय. थँक्यू सो मच. तो जो पाय इथे तिथे होतो तो हिचा आहे. आम्ही हिला वाटून घेतलेला आहे म्हणजे अर्धी ही माझी आहे. थांबा थांबा तिला बोलायचं. आपण जाऊया संदीप. तुम्ही दोघे आता थांबा. आम्ही थांबलोच आहोत. आम्हाला तर काही नाहीच आहे पुढे आणि आम्ही पण जाऊ. पुढे हात बंद करा. ठेवतात तोंड बंद केली. तर रात्री झालं हे की सातारा झालेलं हे खाली हे सगळे पत्ते खेळत आहेत. वरती आम्ही तिघा आहोत आमच्या बेडरूम मध्ये. हे आणि बेडरूमच्या बाहेर का नाही निघतच बाळा. तर मग झालंय हा ही माऊ ये माझ्याकडं आणि मी काय अशी काय पप्पा नाही नाही तू माऊ माझ्याकडे ये. आता ही तर झाली सुरू ह्याची सुरुवात. मम्मा एक हात ओढतीये. बेसिकली आम्ही हिच्यावरून झालं. म्हणतो की एक हात मला पाहिजे एक हात त्याला पाहिजे आणि तसा हिचा एक पाय माझ्याकडे आणि तसा हिचा एक पाय त्याच्याकडे असतो. थँक्यू सो मच माऊ. थँक्यू. तू जरा थांब नाही तर मी तुला सोडणार नाहीये. तर पुढे काय होतं? तर मग तुला काय एवढा इंटरेस्ट आहे? जणू काही तुम्हाला नाहीये इंटरेस्ट. आम्ही गप्प आहे ना काय ती बोलू देत तुला. मग मी मध्ये सकाळी आणि होता माझा कथ्थक क्लास. सकाळी भांडण मिटलेलं असतं. नाही पण एक मात्र पडलं की लहान मुलं खरंच निरागस नमस्कार झी मराठी बँड कशाबरोबर या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते मला इथे बोलवल्याबद्दल. हा एपिसोड आपण इथे संपलाय. एक मिनिट मला असं वाटतं की ह्यांचं इकडे चालू राहू द्या आणि आमचा तर सातारी बाणा आहे. एक शिंदेशाही आणि दुसरा सिंधीशाही. मग होऊन जाऊ द्या दणक्यात यांची हळद. लव्ह स्टोरी इकडे पोचलेली आहे. हळदीच्या समारंभाला आपण सुरुवात करणार आहोत आणि लग्न सिंधी पद्धतीने झालं होतं त्याच्यामुळे हे सगळे विधी तू मिस केले असतील. नक्कीच. त्यामुळे मी आता आईंनाच विनंती करणार आहे की तुम्ही औक्षण करून घ्या आणि हळद मुलीला आज तुमच्या हाताने लागू दे. आज फायनली टोपी घालणार आहे ते तुम्हाला. फायनली पुरणपोळी पद्धतीने हा विवाह फायनली कारण आधी सिंधी पद्धतीने झाला होता त्यामुळे आमच्या मराठी मुलीचा विवाह हा मराठी पद्धतीने सुद्धा व्हायला पाहिजे. गुरुजी कुठे अंतरपाठ घ्या. आत्याबाई नवरा गमती करे कितिया हाती धरून खेकडा नवरी जणू श्वेत फुलताजे बागेतला केवडा तळहातावरच्या जुळोत रेषा
मेहंदी सवे रंगुनी शुभ लग्न मुके का नाही झाला. चला आता आपण पुढच्या विधीकडे वळूया. मागे जाऊन सप्तपदी आणि 7 वचने घेऊया एकमेकांना. चला चला आता आधी एक फेरा घ्या आणि त्यानंतर वचन एक. आता वचन. ओके, मला हे वचन पाहिजे की तू रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करताना स्वतःच्या बिझनेस होलसेलचा करतोस म्हणून होलसेलमध्ये ऑर्डर करणार नाहीस, तर खूप लिमिटेड जेवण जे ॲक्च्युली माणसं खातात तेवढंच ऑर्डर करतो. म्हणजे आता पोटभर खायचं पण नाही. ओके, प्रॉमिस. थँक्यू. दुसरं वचन मी मागते, तू दुकानाचा युनिफॉर्म दुकानात जाताना घालतोस ह्याचं कौतुक मला डेफिनेटली आहे, पण तसाच निघून जे काय तू कुठल्याही लग्न समारंभात येतोस तर ते थोडंसं अवॉइड केलंस तर चालेल. कारण मी एवढी अशी नटलेली असते लोकांच्या लग्नात पण, आणि तू युनिफॉर्म घालून येतोस तर मला आवडेल असं एखादा कुर्ता घालून आलास लग्नाला तर. ठीक आहे, वचन. बरं, वचन दे की जसं चिकटाईने तू प्रोडक्शन करतेस तसं न चिकटाईने माझं संसार म्हणजे न चिकाटीने म्हणायचं. चिकाटीने. अच्छा, ज्या चिकाटीने. चिकाटी न करता चिकाटीने मी करते. ज्या चिकाटीने तू प्रोडक्शन करतेस त्या चिकाटीने माझा संसार चालवशील. प्रॉमिस. हे मला जमणार. आपण शॉपिंग करायला जातो, म्हणजे सगळेच जण जातात आणि मी पण जाते, तर मी अशी वेगवेगळ्या प्रकारची शॉपिंग करते की कपडे घेतले, दागिने घेतले, परफ्यूम घेतला असं. तर हे साधारणतः आपण मॉलमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही दुकानात आपण शॉपिंग करतो. पण तुझं जे शॉपिंगचं ठिकाण आहे ते केमिस्ट आहे, म्हणजे मेडिकल स्टोअर आहे. मेडिकल स्टोअरमध्ये ह्यांना शॉपिंग करायला अतिशय आनंद येतो. आमच्याकडे खूप प्रकारचे तेच मेडिसिन्स तेच परत परत असतात आणि असा खच आहे त्या गोष्टींचा. त्याला मेडिकल शॉपमध्ये शॉपिंग करायला आवडतं. माझं म्हणणं आहे की त्याची खरंच गरज नाहीये, लागेल तेवढीच औषधं आपण आणू शकतो. पण वेगवेगळ्या ठिकाणी दुखतं ना, मग वेगवेगळे औषध लागतात. तर ठीक आहे, एनिवेज दिलं वचन. थँक्यू. चलो. तू नेहमीच मुंबई पुणा, मुंबई सातारा ट्रॅव्हल करतेस. 3-3.5 तासात सातारला पोचते मुंबईपासून. तर मला वचन दे की याच्या पुढे तू परत कधीही एवढी फास्ट गाडी चालवणार नाही. यू हॅव टू ड्राईव्ह सेफ. प्रॉमिस कर. ओके, आय प्रॉमिस. सेम वचन मलाही पाहिजे की आपण उत्तम वाहन चालक ठेवलेले आहेत आपल्याकडे, जे आहेत आणि बरेच आहेत, खूप आहेत. तर तू तुझी गाडी ही ड्रायव्हरला चालवायला देशील, कारण नेहमीच ड्रायव्हर बाजूला बसतो आणि हा गाडी चालवतो. त्यामुळे त्यांनाही त्यांचं काम करण्याचं सुख तू त्यांना द्यावंस म्हणून तू गाडी चालवू नयेस असं मला वाटतं. ठीक आहे, प्रॉमिस. शेवटचं वचन म्हणजे आता आपण 40शीत प्रवेश करतोय, तर
हा एक अलार्म असतो आपली मेडिकली आपण आपली काळजी घेण्यासाठीचा. आणि लग्नाच्या वेळेला आमचं खरं म्हणजे ह्याच्या आधी जे पहिलं लग्न झालं, हे आता दुसरं लग्न आहे, तर पहिल्या लग्नात तू जसा दिसत होतास ते जर का आपण बघितलं, म्हणजे आज प्रेक्षकांनी तुझा फोटो पाहिला आहे, तर साधारणतः आता ओळखणार नाहीच की हा तूच आहेस. म्हणजे मला असंच वाटतं तेव्हा वेगळ्या मुलाशी लग्न झालं होतं, आता वेगळ्या मुलाचे लग्न होते. तसं न होता तू तुझं वजन कमी करण्याकडे लक्ष देशील आणि पुढचे जे येऊ घातलेले मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्या आयुष्यात मला नको आहेत. सिरियसली प्रॉमिस. मम्मा आणि माझी तुझ्याशी अशी विनंती आहे की तू पण तेच करशील जे तू पप्पांना बोललीस. बोलली बाबाची तवशी बोलली. बापरे, ही आणखीन बोलण्याच्या आज मी आता तुझ्याकडे बघत फोडून झाले. मंगळसूत्र आणा. आणि आता सगळ्यात गोड गोष्ट उखाणा. पानात पान मगई पान. वा. बर बर. श्वेता माझी जीव की प्राण. आणि श्वेता, झी मराठीवर मी प्रोड्यूस केली लागिरा झाली जी मिसेस मुख्यमंत्री, देवमाणूस 1 आणि देवमाणूस 2. याच्यासाठी नवस बोलायला मी गेले महालक्ष्मीच्या देवळात हळदी कुंकवाच्या राशी. संदीपचं नाव घेते बँड बाजा वरातच्या दिवशी. एक मिनिट, एक महत्वाचा विधी राहिलेला आहे. काय? नवऱ्या मुलाने नवरी मुलीला उचलून घ्यायचा आहे. आमच्या साताऱ्याकडची पद्धत आहे, तुम्हाला करावी लागणार. घ्यावी लागणार. हात सोड. वाजवा नाही. आणि आता मी माऊला सांगणार आहे की माऊ, आज आता यांचं लग्न झालेलं आहे आणि आज रात्री नक्की दूध पिऊन झोपून पण आपण सगळ्यांनी आता वधूवरांना भेटायला हरकत नाहीये. मंडळी, कशी गंमत आहे बघा. यांच्या मालिकांमध्ये भांडणं, यांच्या पहिल्या भेटीत भांडणं, यांच्या घरात सुद्धा भांडणं, पण जे भांडणानंतर सगळं विसरून मिठी मारू शकतात त्यांचंच मन फार मोठं असतं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, संसार सुरळीत सुरू राहिला, घर नाही तर मन मोठं असायला लागतं. मोठ्या मनाच्या या धमाल फॅमिलीची स्टोरी बघून माझा पुन्हा एकदा लग्न संस्थेवरचा विश्वास दृढ झालाय. आणि धमाल तर आलीच आहे, तुम्हाला सुद्धा आली ना? मग काय, याच साठी केला होता अट्टाहास. नवनवीन लग्नांच्या गोष्टी अशाच साजऱ्या करत राहूया आणि त्यासाठी बघत रहा बँड बाजा वरात, सेलिब्रिटींचं लग्न जोरात. बोला शुभमंगल सावधान.